प्रोफेशनल सोशल वर्क हा भाग शिकवतो. त्याच्यामध्ये सोशल रिफॉर्मर झालं होतं. त्यानंतर जे रिफॉर्म्स ज्या होत्या प्री इंडिपेंडेंट आणि पोस्ट इंडिपेंडेंट, त्यानंतर इम्पॅक्ट काय झाला ते देखील आपण अभ्यासलं होतं. आणि आज जे आपण अभ्यासणार आहे त्याच्या पुढचं आहे. सो आत्तापर्यंत जे शिकवून झालेलं आहे त्यामध्ये जर कुणाला काही विचारायचं असेल तर विचार. विचारायचं का काय? प्रोफेशनल सोशल वर्कचा भाग आपण कंटिन्यू करणार आहोत. त्यामध्ये जे काही आपलं आधी शिकवून झालंय त्यामध्ये जर कुणाला काही विचारायचं असेल तर विचारा. ऍड करायचं असेल, क्वेरी असेल तर ती आधी घेऊ. आता प्रोफेशनल सोशल वर्कची सुरुवात आपण करणार आहोत. एनी डाऊट? ठीक आहे. DMER एक्झामचे हॉल तिकीट आलेत, ऍडमिट कार्ड आलेत. सगळ्यांनी बघा, ज्याने ज्याने एक्झामचा फॉर्म भरलाय बघा आपली एक्झाम कुठे आली आहे, कसं करायचंय, काय करायचंय. ठीक आहे. हॉल तिकीट डाउनलोड करा, सेंटर बघून या. एक्झामच्या दृष्टिकोनात आता खूप कमी वेळ आहे आपल्याकडे, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स फक्त सोडवा. ओके. चल सुरू करा. लिहून घ्या नवीन टॉपिक, सोशल वर्क ॲज अ प्रोफेशन. सोशल वर्क ॲज अ प्रोफेशन. लिहिलं? आता सोशल वर्क ॲज अ प्रोफेशन म्हणजे व्यावसायिक. हा एरा आहे ग्लोबलायझेशनचा, हा डेव्हलप्ड म्हणू शकतो किंवा डेव्हलपिंग नेशन सुद्धा आपण म्हणू शकतो. इम्फसाइज करतात जे काही स्पेशलायझेशन आहे त्याच्यावर, कॉम्पिटन्सीवर, आणि जे काही इफेक्टिव्ह अटेनमेंट आहे त्याच्यावर सुद्धा. पण हे सगळं कशाचं आहे? स्पेशलायझेशन, कॉम्पिटन्सी आणि इफेक्टिव्ह अटेनमेंट हे ऑब्जेक्टिव्ह आहे, म्हणजे उद्दिष्ट साध्य करण्यावर भर दिला गेलेला आहे. पण कशामध्ये? तर हे जे जागतिकीकरणाचं युग आहे, युग म्हणजे एरा, त्याच्यावर भर देण्यात आलेला. आता ह्याचा प्रभाव सुद्धा पडतो, इन्फ्लुएन्स करणारा हे प्रभाव डिसिप्लिन ऑल ओव्हर द वर्ल्ड. त्याची जी अप्लिकेबिलिटी आहे ह्युमन प्रॉब्लेम्सला धरून ती इथे जस्टिफाय केली जाते. आणि किंवा अप्लिकेशन आपण करत नाही, तर ह्याच्यामध्ये जे काही स्पेशलाइज्ड एफिकसी आहे, जी विशेषता, विशेष एफिकसीला काय म्हणू आपण? क्षमताला धरून किंवा कॅपॅसिटी लाईक होतो. Consequently, social work may gradually इमर्ज झालं आहे इंटू प्रॅक्टिसेस. म्हणजे काय? थेरी शिकून आपण बसत नाही, क्लासरूम मध्ये बसून डिग्री कंप्लीट केली असं होत नाही, तर आपण हे ऍक्च्युअल प्रॅक्टिस करतो फील्डमध्ये विथ प्रोफेशनल कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे व्यवहारिक किंवा जे प्रोफेशनलिझमची वैशिष्ट्य आहे त्याला धरून. आता हे कंटिन्युअस इंटरॅक्शन आहे ह्याच्या सोबत, म्हणजे आपलं काम थांबत नाही, आपण कंटिन्युअस हे काम करत असतो. लोक मदत करतात लोकांना जेणेकरून रेकग्नाइज करता येईल त्यांच्या सोसायटीमधनं त्यांना,
एक त्यांना आयडेंटिटी देता येईल, त्याचं जे रिलेशनशिप आहे ते स्ट्रॉंग करता येईल आणि स्ट्रेंथ जी आहे त्यांची ती सुद्धा गेन करता येते डे बाय डे. आता इंटरेस्टिंग याच्यामध्ये तो अनफॉर्च्युनेट इंटरेस्टिंग दो इन अनफॉर्च्युनेट फीचर ऑफ टर्म प्रोफेशन, म्हणजे आता अनफॉर्च्युनेट दुर्भाग्य पण इथं म्हटलंय की व्यवसाय हा जो शब्द आहे या शब्दाचं एक मनोरंजक आणि दुर्दैवी वैशिष्ट्य, म्हणजे मनोरंजक पण आहे आणि दुर्दैव पण आहे असं म्हटलेलं आहे. कारण काय तर दुर्दैव म्हणजे दुर्दैवी वैशिष्ट्य म्हणजे नकारात्मक, नकारात्मक अर्थ आहे. कारण काय तर सामान्य माणूस आहे त्यातला काही प्रमाणातला माणूस, म्हणजे काही प्रमाणातला म्हणजे जो सुशिक्षित वर्ग ज्याला आपण म्हणतो तो, आणि त्यांनी काय केलंय वरवरच्या अर्थाने हा व्यवसाय शब्द वापरलेला. ही जी कन्सेप्ट आहे ही समाजसेवेला सोशल वर्कला व्यवसाय भूमिक म्हटलेला आहे आणि नफ्याचा हेतू असतो असं सुद्धा म्हटलं. आता गैरसमज निर्माण केलाय. म्हणजे काय प्रोफेशनल किंवा प्रोफेशन हा जो शब्द आहे ह्याच्या माध्यमातून आपण फक्त पैसा कमवतो म्हणून हा प्रोफेशन शब्द वापरलेला आहे असं इथे म्हटलं आहे. थोडस निगेटिव्हली इन दिस रिगार्ड ह्या संदर्भात जर आपण बघितलं तर हे खूप इम्पेरेटिव्ह कन्सिडर होतं त्या अभ्यासाला धरून इसेन्शियल कंपोनेंट या टर्म. हा जो प्रोफेशन शब्द आहे हा वैशिष्ट्यीकृत आहे, स्पेशलाइज बॉडी ऑफ नॉलेज आहे ह्याला. स्पेसिफिकली जर बघायचं झालं तर एक बॉडी ऑफ नॉलेज, स्पेशलाइज बॉडी ऑफ नॉलेज म्हटलंय, सायंटिफिक मेथड्स ह्याच्यामध्ये आहे, टेक्निक्स आहे, स्किल्स आहे, हे सगळं आहे. आणि आयडेंटिफाय केलेला एरिया सुद्धा आहे ऑपरेशनचा, ऑर्गनायझेशन आणि वर जे सगळं काही मेन्शन केलं ते सगळं आपल्यामध्ये आहे. मच निडेड सोशल अप्रुव्हल सुद्धा, म्हणजे समाज मान्यता सुद्धा आपल्या प्रोफेशनला दिलेली आहे. ठीक आहे, इथपर्यंत कळलं का? इथपर्यंत क्लिअर आहे? प्रोफेशन, सोशल वर्क ॲज अ प्रोफेशन जर आपण म्हणतो तर त्या प्रोफेशन शब्दाचा अर्थ समजून घेणं गरजेचं असतं. आता प्रोफेशन हे एक ऑक्युपेशन आहे ज्याला आवश्यकता आहे हायर एज्युकेशन डिग्रीची. मी आधीही तुम्हाला सांगितलं आहे की सोशल वर्क प्रोफेशनल, आपण प्रोफेशनल सोशल वर्कर आहोत हे कुठल्या बेसिसवर, तर आपल्याकडे एक पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री आहे त्या बेसिसवर आपण स्वतःला प्रोफेशनल सोशल वर्कर म्हणतो. ठीक आहे, डिप्लोमा केलेला असतात किंवा सर्टिफिकेट केलेलं असतं स्पेसिफिकली जे वापरल्या जातं लोकांच्या कल्याणाकरिता, ते लोक स्वतःला सोशल वर्कर प्रोफेशनली म्हणतात. तथापि ह्या प्रोफेशनमध्ये थेरॉटिकल सोबतच प्रॅक्टिकल नॉलेज पण आहे, सिच्युएशन पण आहे, जे इंटेन्सिव्हली काहीतरी वापरतात तिथं वायडर पर्स्पेक्टिव्ह. ठीक आहे, म्हणूनच तेव्हापासून सिच्युएशन जे आहेत त्या नॉन रुटीन आहे आणि रिमाइंडिंग पण आहे डिसिजन मेकिंग थॉटमध्ये जे अनप्रोग्राम आहे. कंटिजेंसी फॅक्टर्स इथे कन्सिडरेशन मध्ये ठेवले जातात का? निर्णय घेणे अप्रोग्राम केलेले आहे असं इथं म्हटलेलं आहे. आता ही जी सगळी प्रोसेस आहे, रोल आहे प्रोफेशनल सोशल वर्करचा, हे एक्सटेंड करतो जे बियॉन्ड एक्सपेक्टेशन. आपण एका चौकटीत राहून काम करत नाही, आपल्याला चौकटीच्या बाहेर देखील जाऊन काम करावं लागतं. असं नाही की मला एवढंच काम आहे, कारण आपल्याकडे जो व्यक्ती येतोय प्रॉब्लेम त्याच्या मोठ्या समस्या असू शकतात की नुसते एक काम करून आपल्याला होणार नाही, आपल्याला अनंत इंटरव्हेन्शन प्रोग्राम्स तिथे बनवायला लागतात, इंटरव्हेन्शन करावं लागतं. ठीक आहे, पर्यंत क्लिअर आहे का? पर्यंत क्लिअर आहे? हे सांगूया की व्यवसाय म्हणून प्रोफेशनल सोशल वर्क हा व्यवसाय म्हणून ओळखला जातो. त्याची कारण काय आहे, बेस काय आहे, तर डिफरंट टाइप्स ऑफ मेथड्स आपण आपल्या प्रॅक्टिस मध्ये वापरतो, डिफरंट टाइप्स ऑफ स्किल्स, डिफरंट टाइप्स ऑफ टूल्स, डिफरंट टाइप्स ऑफ प्रोसेसेस, कोड ऑफ इथिक्स आहे, सोशल अप्रुव्हल आहे, प्रोफेशनल ऑर्गनायझेशन आहे, एज्युकेशन आहे, सायंटिफिक नॉलेज देखील
फॉर एक्झाम्पल एखादी थेअरी आहे, त्या थेअरीचं कसं करणार, तर त्याआधी आपल्याला ती थेअरी अभ्यासायला पाहिजे, माहीत करायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे आणि ती थेअरी नेमकी कुठल्या केसमध्ये, कोणत्या समस्येमध्ये आपल्याला अप्लाय करता येईल हे देखील बघायचं असतं. फॉर एक्झाम्पल जसं आपण वेगवेगळे प्रिन्सिपल्स शिकतो, सोशल केसवर्क, सोशल ग्रुप वर्क, कम्युनिटी ऑर्गनायझेशन और प्रोफेशन, त्याचे जसे आपले वेगवेगळे प्रिन्सिपल्स आहेत, ते प्रिन्सिपल अप्लाय करूनच आपण आपलं काम करतो ना. असं नाही ना की ते प्रिन्सिपल आपण क्लासमध्ये शिकायचं प्रॅक्टिकली वापरायचं, असं होत नाही, हो की नाही. असं म्हटलंय की आपला जो सोशल वर्क प्रोफेशन आहे ह्याला एक मूलभूत घटकांची जोड दिलेली. ते मूलभूत घटक जर तुम्हाला लिहून घ्यायचे तर ते लिहून घ्या. सांगते, सिस्टमॅटिक अँड सायंटिफिक नॉलेज, सायंटिफिक नॉलेज. येतोय का आवाज? चेक करा. सिस्टमॅटिक अँड सायंटिफिक नॉलेज. नेक्स्ट, स्किल, टेक्निक अँड टूल्स. स्किल्स, टेक्निक अँड टूल्स. थर्ड लिहा, सोशल वर्क एज्युकेशन. नंतर प्रोफेशनल ऑर्गनायझेशन लिहा. नेक्स्ट, कोड ऑफ इथिक्स. आणि लास्ट, सोशल अप्रोच. इथिक्स म्हणजे काय? नैतिकता. हे 4-5 मुद्दे आहेत, लिहून. झालं लिहून? आता आवाज क्लिअर येतोय का? थोडंसं रेंजचा पण प्रॉब्लेम असू शकतो. प्रोफेशनल स्टेटस ऑफ सोशल वर्क इन इंडिया. प्रोफेशनल स्टेटस ऑफ सोशल वर्क इन इंडिया. आता प्रोफेशनल स्टेटस काय आहे सोशल वर्कचा इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये, ते आपल्याला शिकायचं आहे. आता हे जे युग आहे, हा जो एरा आहे, जिथे जास्तीत जास्त लोक गिलिटरी वर्ल्ड जे आहे, म्हणजे जे असं चकचकीत जग जे आहे, किंवा असं खूप हायफाय स्टेटस असणारं, ह्याच्याकडे आता सध्या लोक धावत आहेत. फॉर एक्झाम्पल कॉर्पोरेट, म्हणजे CSR ऐकलंय का कधी? आवाज येत नाहीये? सोनाली, आवाज येतोय का सोनाली? हॅलो हॅलो हॅलो, प्लीज चेक. आवाज येत नाहीये का? ओके चालेल, थांबा 1 मिनिट चेक करते. आवाज जात नाहीये सिद्धेश स्टुडंटला. हॅलो हॅलो हॅलो, येतोय का आवाज आता?
हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. तुम्ही चेक करा ना माझा आवाज येतोय का. हॅलो हॅलो. येतोय आवाज. सोनाली आवाज येतोय आता चेक करा. आवाज येतोय. ओके चालेल थँक्यू. चला सुरू करूया परत. न्यू टॉपिक आहे प्रोफेशनल स्टेटस ऑफ सोशल वर्क इन इंडिया. आता ह्या एरामध्ये लोकांना कशी सवय झाली आता की प्रत्येकाला असं वाटतं ना की आपण खूप हायफाय असावं, आपला स्टेटस उंचावावा, आपल्याला एकदम असं चकचकीत झगझगीत ठिकाणी काम करायचंय म्हणून लोक सध्या आता कॉर्पोरेट कडे वळत आहेत. म्हणजे काय तर फील्ड लेवलला जाऊन आता कॉर्पोरेट कडे वळणं म्हणजे काय तर लाईक CSR. CSR शब्द कधी कोणी ऐकलाय का सांगा. CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. ऐकलंय का कोणी. CSR फुल फॉर्म परिषद मध्ये काय आहे ते पण मी सांगते. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. आता CSR हे मोस्टली ना ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या, मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत त्या इंडस्ट्रीजला होणारं जे काही प्रॉफिट आहे त्या प्रॉफिटचा 2% पैसा त्यांनी समाजासाठी वापरायचा आहे. नॉन प्रॉफिट म्हणजे तो जो 2% पैसा आहे तो समाजासाठी वापरायचा आहे. आता कंपन्या हा जो पैसा काही NGOजला देतात, काही फील्ड लेवलला जाऊन स्वतःचे फाउंडेशन्स त्यांनी तयार केले आहेत, काही वेगवेगळ्या डोमेनला धरून ह्या कंपन्या काम करतात. हो की नाही. आता फॉर एक्झाम्पल दीपक फर्टिलायझर हे तुम्ही ऐकलंय का. त्यांचा पण टर्नओव्हर चांगला आहे, त्यांचं पण चांगलं इन्कम आहे. त्यांचं CSRचा पैसा दुसरीकडे देण्यापेक्षा त्यांनी स्वतःचं एक फाउंडेशन तयार केलं ज्याला म्हणतात दीपक फाउंडेशन पुण्यामध्ये. आता हे जे दीपक फाउंडेशन आहे ह्यांनी काय केलं की त्यांनी त्यांचा पैसा बाहेर न देता स्वतःच एक फाउंडेशन उभं केलंय. त्या फाउंडेशन मध्ये त्यांनी काही MSW लोक अपॉइंट केले, हायर केले आणि ते वेगवेगळ्या डोमेनला धरून काम करतात. आता वेगवेगळे डोमेन ते कंपनी ठरवू शकतो की त्यांना कुठल्या क्षेत्रामध्ये काम करायचं. एज्युकेशन असू शकतं, महिलांच्या संदर्भात असू दे, मुलांच्या संदर्भात, टेक्निकल एज्युकेशन, हेल्थ, कुठलाही डोमेन असू शकतो ज्यामध्ये ते काम करू शकतात. हा अधिकार त्यांना आहे की त्यांना कुठल्या फील्डमध्ये काम करायचं. पण सक्ती मात्र काय आहे ह्या कंपन्यांना, ह्या इंडस्ट्रीजला, तर त्यांनी त्यांच्या प्रॉफिटचा 2% भाग हा वापरायचाच आहे समाजासाठी. हा कायदा आहे. CSR ऍक्ट तुम्ही शोधून काढा आणि वाचा की त्यामध्ये काय सांगितलं. आता हे जो CSR आहे ना ते ह्याच्यामध्ये जास्त पैसे आहे किंवा जास्त दगदग नाही किंवा खूप काम नाही, एकदम फील्ड मध्ये जाऊन काम करायचं नाही असं लोकांना वाटतं. म्हणून प्रत्येकाला असं वाटतं की आम्हाला CSR मध्ये काम मिळावं. क्लिअर इतकं. म्हणून मी तर म्हटलं की हा जो एरा आहे, हा जो युग आहे जिथे जास्तीत जास्त लोक कशाच्या मागे धावतात, डिजिटल वर्ल्ड ऑफ कॉर्पोरेट म्हणजे सगळे जग ज्याला आपण म्हणतो त्याच्या मागे लोक. आपण एक पुरावा आहे, आपण विटनेस कॉन्ट्रास्टिंग वर्ल्डचा म्हणजे विरुद्ध जे जग आहे त्याचा आपण पुरावा आहे, जिथे समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची, समाजासाठी काम करण्याची, वेगवेगळ्या उद्देशाने काम करण्याची दृष्टी असलेलं विरोधाभासी जग आहे असं म्हटलेलं कॉन्ट्रास्टिव्ह आहे. येतोय का आवाज.
सो हे विरोधाभासी जग आहे असं पण आता अनेक लोक असं गृहीत धरतात की समाजकार्यामध्ये फक्त NGO मध्ये काम केल्या जातं किंवा आपल्याला जॉब जे आहे ते फक्त NGO मध्येच मिळतं. त्यासोबत पार्ट टाइम ऍक्टिव्हिटी म्हणून देखील आपण इथं काम करू शकतो असाही बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे. तथापि काही जाणून घेतलेल्या म्हणजे माहीत असणाऱ्या जे इस्टॅब्लिश केल्या स्वतःला ॲज अ फुल फ्लेज करिअर ऑप्शन म्हणून किंवा ब्रिलियंट प्रोफेशनल अपॉर्च्युनिटीज म्हणून वेगवेगळ्या गव्हर्नमेंट नॉन गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन जे काय तर काही जणांना हे माहित आहे की सरकारी शासनामध्ये MSWच्या पोस्ट आहेत, प्रायव्हेट कंपन्यांमध्ये आहे, कंपन्यांमध्ये आहे, इंडस्ट्रीजमध्ये आहे, लेबर वेलफेअरमध्ये आहे, टीचिंगमध्ये अनेक ठिकाणी आपण काम करू शकतो. आणि अशा ज्या खाजगी संस्था ह्या सगळ्यांमधून व्यावसायिक संधीसह त्या प्रोफेशनल जो आहे त्याने स्वतःला एक पूर्ण वाढ झालेला करिअर पर्याय म्हणून स्थापन केलेला आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जर बघायचं तर बरीच लोक आता MSW कडे वळायला लागले. कारण काय तर लगेच नोकरी मिळतं. जे आपल्याला प्लेन MA MCOM MSc करून त्या लवकर नोकरी मिळत नाही. पण NGOज खूप आहे, वेगवेगळ्या पोस्ट आहे, त्याच्यामध्ये नोकरी मिळते म्हणून बरीच लोक MSW करतात. आता हा जो भारत देश आहे ह्या भारत देशासारख्या बहुविषम देशांमध्ये विषमता पण आहे. आपल्या देशामध्ये अनेक जाती धर्माची लोक आहेत, अनेक विचारसरणी पर्स्पेक्टिव्ह आहे, आयडिओलॉजी. म्हणजे असा जो बहुविषम भारत आहे त्या बहुविषम भारतासाठी इंटरनॅशनल सोशल वर्कची मागणी सतत वाढत आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं होतं की विदेशामध्ये सोशल वर्कच्या किती इन्स्टिट्यूटच्या किती कॉलेज आहे तुम्ही शोधून काढायचं आहे. तर इथे तेच म्हटलंय की आपल्या भारतापेक्षा विदेशामध्ये आपल्या प्रोफेशनची अधिक डिमांड आहे. कारण आपण तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्नच करत नाही. आपण MSW केलं तर सध्या फॉर एक्झाम्पल आपण घेऊया महाराष्ट्रातनं कुठल्या तरी जिल्ह्यातनं आपण MSW केलं बस त्याच्यातनं काय आपण केलं की आपल्याला फक्त नोकरी मिळाली काही एक्झाम दिल्या नेट सेटच्या योजना आल्या नेट सेट केलं टीचिंगमध्ये लागलं पण इथपर्यंतच आपण थांबतो. पण आपल्याला माहितच नाही की पुढे अजून किती वेगळी आहे. आपण विदेशात जाण्याचा कधी विचार करू शकतो का नाही. पण विदेशामध्ये कॅनडा आहे, USA, UK, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड आहे, अनेक असे देश आहेत तिथे सोशल वर्क प्रोफेशन ह्या लोकांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिमांड आहे. आता समाजकार्याची सतत वाढ होत आहे असं तर म्हटलंय पण तिथे संस्कृती भाषा जात धर्म यापैकी वैविध्य आहे ते अधिक महत्वाचं आणि आवश्यक देखील आहे. ॲट द सेम टाइम हे ऑलमोस्ट इम्पॉर्टंट बनलंय सोशल वर्क करिता प्रोफेशनल आउटलुक. पण कशामध्ये तर फक्त आणि फक्त प्रॅक्टिस. ठीक आहे. आता हा जो अभ्यास आहे हा जो स्टडी आहे जेव्हा आपण प्रयत्न करतो सोशल वर्क प्रॅक्टिशनरचा स्ट्रगल बघण्याचा टर्म्स ऑफ ऑक्युपेशनल स्ट्रेस अतिशय महत्वाचा मुद्दा इथे त्यांनी मांडलाय की टर्म्स ऑफ ऑक्युपेशनल स्ट्रेस म्हणजे काय व्यावसायिक तणाव. हा जो व्यावसायिक तणाव आहे या व्यावसायिक तणावाच्या संदर्भामध्ये सोशल वर्क कोर्स जो आहे किंवा सोशल वर्क अभ्यासक्रम ज्याला आपण म्हणतो तर हा जो अभ्यासक्रम आहे ह्याच्यामध्ये खूप मोठा स्ट्रगल सुद्धा आहे, संघर्ष सुद्धा आहे. ह्या प्रोफेशनकडे लोक कोणत्या दृष्टिकोनातनं बघतात काय बघण्याचा प्रयत्न करतात. आता भारतातली जी परिस्थिती आहे सोशल वर्कची तर काही प्रमाणामध्ये किंवा काही संबंधित जे मुद्दे आहेत त्याच्यावर मोस्टली काही प्रकाश टाकलाय ते आपण मुद्देसूद बघणार आहेत. म्हणजे अक्षरशः अनरेकॉग्नाइज किंवा अनवेटेज असणारं प्रोफेशन आहे इंडियन कॉन्टेक्स्ट असं म्हटलेलं आहे. म्हणून हा व्यावसायिक तणाव सुद्धा इथं म्हटलेला आहे. आता काही मुद्दे मी सांगते ते लिहून घ्या त्याच्यावर आपण चर्चा करणार आहे आणि काही गोष्टी तुम्हाला नोट डाऊन पण करायला लागणार आहे. लिहा acknowledgement of professional prestige by public. Acknowledgement of professional prestige by public.
acknowledgement of professional prestige by public. लिहा. लिहिलं का? व्यावसायिक लोकांकडून मिळणारी व्यावसायिक प्रतिष्ठेची पावती. लिहा. लोकांकडून मिळणारी व्यावसायिक प्रतिष्ठेची पावती. लिहिलं? Acknowledge स्पेलिंग सांगू सर. ACKNOWLEDGEMENT. Acknowledgement of professional 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 prestige 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 by public PUBLIC PUBLIC. लोकांकडून व्यावसायिक प्रतिष्ठेची पावती म्हणजे पब्लिक रेकग्निशन जे आपण म्हणतो, लोकांकडून मिळणारी ओळख ते आपल्या पर्टिक्युलर प्रोफेशनसाठी. आता कुठलंही प्रोफेशन असू दे जे डिपेंड आहे नंबर ऑफ फॅक्टर्स जे ॲट्रिब्युटेड असू शकतं टू इट बाय द सोसायटी. लाईक व्हॉट वेदर द सोसायटी फील्स द वर्थ ऑफ द रोल प्लेड बाय द प्रोफेशन. म्हणजे आपला जो व्यवसाय आहे किंवा आपलं जे शिक्षण आहे तो त्याची भूमिका कशी निभावतो ह्याच्यावर ते महत्वाचं आहे. सोसायटी काय फील करते. मोर एव्हर शिवाय प्रोफेशन जे आहे हे एन्जॉय करणारं असलं पाहिजे. फॉर्मल स्टेटसला पब्लिक रेकग्निशन त्याला असली पाहिजे असं इथं म्हटलंय. आता इथे एक नाव लिहून घ्या. अकॉर्डिंग टू सिद्दीकी. SIDDIQUI SIDDIQUI 2001. आता सिद्दीकी यांच्या मते भारतामध्ये सोशल वर्क हे अजिबात ओळखल्या न जाणारं प्रोफेशन म्हणजे त्याला काही ओळखच नाही ॲज अ प्रोफेशन म्हणून असं सिद्दीकी यांनी म्हटलंय 2001 साली. आता ह्याच्यामध्ये परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचा मुद्दा आहे की हे जे म्हटलेलं आहे हे कुणी म्हटलं आहे असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की अकॉर्डिंग टू सिद्दीकी किंवा हे जे म्हटलंय की सोशल वर्क प्रोफेशनला अजिबातच रेकग्निशन नाहीये ॲज अ प्रोफेशन म्हणून. हे सेंटेन्स कुणाचं आहे किंवा हे वाक्य किंवा हे स्टेटमेंट कुणी केलंय असा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. ठीक आहे. तेव्हा याचं प्रश्नाचं उत्तर आहे सिद्दीकी. कुठल्या वर्षी म्हटलं? 2001 साली. लिहिलं? मान्यता मिळण्यासाठी औपचारिक दर्जा मिळायला हवा असंही पण होतं.
आता अजूनही लोक असोसिएटेड आहे चॅरिटी बरोबर, म्हणजे जे काही चॅरिटी मिळेल इंडिव्हिज्युअल लेवलला ते एंगेज करतात स्वतःला व्हॉलेंटरीली, ऐच्छिकप्रमाणे, जे त्यालाच आपण सोशल वर्कर म्हणतो. म्हणजे चॅरिटी जे काही दान धर्म किंवा पैसा मिळेल, फंडिंग मिळेल, त्याच्यातनंच आपण आपले कामं ऐच्छिकप्रमाणे करतो, त्यालाच सोशल वर्कर म्हणतात असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, की मी आधीही सांगितलं की काही पॉलिटिशियन्स आहे जे समाजकार्यासाठी काही सांगतात, पुस्तकं वाटणं, वह्या वाटणं, शाळा सुरू होताना पाऊस छत्र्या वाटणं, हे जे आहे ना, ह्याला लोक सोशल वर्कर म्हणतात. ही एक खंत व्यक्त केली आहे सिद्दीकीने, पण प्रोफेशनल सोशल वर्कर ते आहेत का, तर अजिबात नाही. प्रोफेशनल सोशल वर्कर कोण आहे, तर ज्यांनी समाजकार्याचे शिक्षण घेतलेल्या अशी लोक प्रोफेशनल सोशल वर्कर आहेत. काही लोक स्वतःला व्हॉलेंटरीली एंगेज करतात कुठल्याही ऍक्टिव्हिटीमध्ये आणि प्रोफेशनल म्हणजे सोशल वर्कर म्हणतात, पण ते मात्र सोशल वर्कर आहेत पण प्रोफेशनली नाही. सिमिलरली अजून एक नाव लिहून घ्या, वेस्ट गल अँड वेलबर्न. स्पेलिंग सांगते, लिहा. WEISS. WEISS. लिहिलं. वेस्ट डॅश गल, GAL. लिहिलं का? And Wellburn, WELBOU. WELBOURNE, 2008. यांनी काय मेन्शन केलं आहे की ऍब्सेन्स जो आहे लायसनिंग प्रोसेसचा, म्हणजे आपल्याला अजूनही लायसन मिळालेलं नाहीये आपल्या प्रोफेशनला, त्याचा अभाव आहे, त्याचे ऍबसेंटी आहे असं इथं म्हटलेलं आहे. म्हणजे लायसेन्सिंगची जी प्रोसेस आहे ट्रेंड सोशल वर्कर करिता इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये किंवा इंडियामध्ये ॲज इन स्वीडन अँड हंगेरी, ती ऍब्सेन्स आहे, त्याचा अभाव आहे असं म्हटलेलं आहे. ती लायसन्स आपल्या प्रोफेशनला मिळण्याचं काम सुरू आहे वेगवेगळ्या संस्था संघटनांच्या वतीने. ठीक आहे. इन ॲडिशन तिकडे कुठल्याही रिस्ट्रिक्शन नाही आहे यूज ऑफ डेजिग्नेशन सोशल वर्करला. अगेन वेस्ट गर्ल वेलबर्न यांनी जे 2 मुद्दे मांडलेले आहे त्याच्यामध्ये ते सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे की कुठलंही असं सोशल वर्क हे डेजिग्नेशन वापरायला कुठलाही प्रतिबंध नाही, रिस्ट्रिक्शन नाही. सोबतच आपलं जे ट्रेंड सोशल वर्कर आहे भारतामध्ये त्यांना कुठलेही लायसेन्सिंग सुद्धा नाही. इन ॲडिशन तिकडे कुठलेही रिस्ट्रिक्शन नाहीये डेजिग्नेशन सोशल वर्क वापरायला, पण हे कुठं, तर भारत देशामध्ये ॲज इन स्वीडन अँड हंगेरी. ठीक आहे. आता जशी भारताची परिस्थिती आहे तशी स्वीडन आणि हंगेरी हे जे देश आहे त्याची सुद्धा हीच परिस्थिती आहे. म्हणजे जर आपल्या असोसिएशन्सने प्रयत्नच केले नाही की एक रेकग्निशन मिळावं तर हे होणारच नाही. हा झाला पहिला मुद्दा. सेकंड पॉइंट लिहा, कॅरेक्टरिस्टिक नॉलेज बेस अँड टेक्निक्स ऑफ सोशल वर्क.
कॅरेक्टरिस्टिक नॉलेज base and technique of social work. लिहिलं? आता ऑलमोस्ट कंट्रीजमध्ये मोस्ट ऑफ कंट्रीजमध्ये वेस्ट गर्ल आणि वेलबॉर्न यांनी अभ्यास केला. ठीक आहे, लिहून घ्या. वेस्ट गर्ल आणि वेलबॉर्न यांनी खूप साऱ्या देशांमध्ये अभ्यास केला. जो काही नॉलेज बेस आहे हा डेव्हलप झालेला आहे. कॉम्बिनेशन आहे फॉरेन नॉलेज आणि इंडिजिनियस नॉलेज. इंडिजिनियस नॉलेज म्हणजे मूळ जे आहे त्याला आपण म्हणतो इंडिजिनियस नॉलेज, आणि फॉरेन नॉलेज म्हणजे पाश्चात्य नॉलेज. म्हणजे जो अभ्यास वेलबॉर्न वेल्गेस यांनी जो केला आहे त्या अभ्यासाद्वारे बहुतेक देशामध्ये परदेशी ज्ञान आणि स्वदेशी ज्ञान ह्याचं जे काही कॉम्बिनेशन आहे त्याचाच आधार घेतला आणि त्या माध्यमातून हे प्रोफेशन डेव्हलप झालेलं आहे. तथापि असे काही देश आहे ज्याच्यामध्ये सांस्कृतिक आर्थिक ही परिस्थिती आहे USA आणि UK मधली ती प्रचलित आहे. बरोबर, त्यांनी जो अभ्यास केला जाता जर आपण पार्श्वभूमी बघितली तर USA UKचा बॅकग्राऊंड आहे, त्याची पार्श्वभूमी आहे, त्याचा बेस देखील गेलाय त्यापेक्षा देखील भिन्न आहेत. म्हणजे परदेशी आणि स्वदेशी ज्ञान जे आहे याच्यातला संघर्ष मात्र दिसून येतो असं त्यांचं अभ्यास आहे. ठीक आहे, आता शॉर्टेज पण आहे इंडिजिनियस सोशल वर्क लिटरेचर. स्वदेशी जे काही लिखाण आहे साहित्य आहे त्याची कमतरता आहे भारतामध्ये असं म्हटलेलं आहे. इन द बिगिनिंग इटसेल्फ, सुरुवातीच्या काळामध्ये. आता सोशल वर्क एज्युकेशनचा प्रभाव जो आहे हा कसा आला आहे तर ब्रिटिश आणि अमेरिकन स्कूल्स ज्या आहे सोशल वर्कच्या त्याचा प्रभाव आपल्या प्रोफेशनवर पडलेला आहे. हे कोणी म्हटलंय? नागपॉल यांनी, मंडल यांनी, पवार यांनी. ही डेफिनेशन कोणी केली आहे म्हणजे कोणी म्हटलंय हे बघा, लिहून घ्या. सांगते ते मंडल 1980 MANDAL मंडल मंडल 1989. मंडल 1989. सेकंड लिहा नागपॉल NAGPAUL. NAGPAUL नागपॉल 1993. लिहिलं? आणि तिसरं लिहा पवार 1999. आता यांनी काय म्हटलंय परत एकदा बघा की भारत देशामध्ये जे स्वतःच भारताचं जे काही लिटरेचर आहे, साहित्य आहे, वाचनाचं सोशल वर्क त्याचा तुटवडा आहे, त्याचा शॉर्टेज. सुरुवातीच्या काळामध्ये सुरुवातीलाच काय झालं तर हे समाजकार्य जे शिक्षण आहे ह्या समाजकार्य शिक्षणावर प्रभाव कुणाचा आहे तर ब्रिटिश आणि अमेरिकन ज्या स्कूल्स आहेत सोशल वर्कच्या त्याचा. हे कोणी म्हटलंय? मंडल यांनी 1989 साली, नागपॉल यांनी 1993 साली आणि पवार यांनी 1999 साली. यांचा प्रभाव होता. आणि व्यावसायिक सामाजिक कार्य जे आहे व्यावसायिक सामाजिक कार्यांच्या ज्या पद्धती आहे ह्या पद्धती ज्या आहेत ह्या कशावर आधारित आहे तर ज्युडिओ ख्रिश्चन जी विचारधारा आहे त्या
ज्युडिओ ख्रिश्चन विचारधारेवर आधारित असणाऱ्या आहेत. ॲज अ रिझल्ट ह्याचा जर परिणाम बघितला तर एक खूप मोठी दरी आहे जी नेहमी फील होते बिटवीन द थेअरी अँड प्रॅक्टिस ऑफ सोशल वर्क इन इंडिया. आता आपण म्हणतो की थेअरीला प्रॅक्टिसची जोड पाहिजे आणि प्रॅक्टिस करायची असेल, फील्डमध्ये काम करायचं असेल तर आपल्याला थेअरी माहीत असली पाहिजे. पण इथे काय म्हटलं आहे त्यांनी, याचा प्रभाव किंवा परिणाम बघितला तर एक खूप मोठी दरी आहे जी नेहमी आपल्याला फील होते इंडियामध्ये, की थेअरी आणि प्रॅक्टिस जी आहे सोशल वर्कची इंडियामध्ये ह्यामधली एक दरी आहे. ऑल्दो परिणामी हा परिणाम सुद्धा आहे, म्हणजे प्रयत्न करतो मॉडिफाय करण्याचा आणि डेव्हलप करण्याचा. काय मॉडिफाय आणि डेव्हलप करायचं आहे, तर जे कॉन्टेक्स्च्युअल लिटरेचर आहे ते डेव्हलप करायचं आहे, ते मॉडिफाय करायचं आहे. आता इंडियामध्ये हेट्रोजिनियस आहे इंडिया कल्चरमध्ये आणि इतर जे आस्पेक्ट आहे ह्युमन लाईफचे त्याच्यामध्ये, म्हणजे भारताची म्हणजे संदर्भित साहित्य सुधारणा आणि विकसित करण्याचा इथं प्रयत्न केला गेला आहे. परंतु भारताची संस्कृती, मानवी जीवन किंवा इतर ह्याच्या संबंधित असणारे पैलू इतके विषमतावादी आहेत की त्याच्यामुळे सर्व धर्म ची जी लोक आहेत त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्याचं निराकरण करण्यासाठी एक समान सामग्री पुरेशी नाही. म्हणजे एकंदरीत इथे काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे की विविध लोक आहेत, विविध लोकांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत, त्याच्यामुळे फक्त एकच प्लॅन इफेक्टिव्हली जाईल असे नाही, तुम्हाला समस्येनुसार वेगवेगळे प्लॅन करायला लागणार आहे. कारण ही दरी आहे, त्याची विविधता आहे, वेगवेगळ्या देशातली लोक, वेगवेगळ्या ठिकाणची लोक भारतामध्ये आहे असं इथं म्हणण्यात तफावत. तिसरा मुद्दा लिहा, तिसरा पॉइंट लिहा, रेकॉग्निशन ऑफ ट्रेड ऑफ नॉलेज अँड टेक्निक इन सोशल वर्क. आता इथे थोडे मुद्दे तुम्हाला नोट डाऊन करायचे, वेगवेगळ्या देशांची नावं कोण काय कसं केलं ते. हा, रेग्युलेशन ऑफ ट्रेनिंग ऑफ नॉलेज अँड टेक्निक इन सोशल वर्क. And technique in social work. ना दुसरा मुद्दा आहे रेग्युलेशन ऑफ ट्रेनिंग ऑफ नॉलेज इन सोशल. याच्यामध्ये सुद्धा नाव कंटिन्यू करा, वेस्टर्न आणि वेलबर्न. खूप अभ्यास केला वेगवेगळ्या देशांचा. महत्वाचा प्रश्न आहे बरं का परीक्षेच्या दिवशी, वेस्टर्न अँड वेलबर्न हे पाठच करून टाका तुम्ही नाव. WEISS वेस्ट गल्फ dash gulf GAL and Welburn WELBOURNE. त्यांनी
त्यांनी काय शोधून काढलं आहे, त्यांना काय आढळून आलं की त्यांनी 10 देशांमध्ये, वेगवेगळे जे 10 देश आहेत त्याच्यामध्ये त्यांनी अभ्यास केला आणि त्या 10 देशापैकी फक्त आणि फक्त भारतानेच सामाजिक कार्याचं प्रशिक्षण देणारी शैक्षणिक प्रणाली विकसित केली आहे. अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक निगेटिव्हिटी आपल्या प्रोफेशन विषयी भारतामध्ये आहे, पण वेस्टगर्ल आणि वेलबर्ग यांनी ज्या 10 देशांमध्ये सोशल वर्कचा प्रोफेशनचा जो अभ्यास केला त्यामध्ये त्यांना हे आढळून आलं की जी पर्टिक्युलर शिक्षण प्रणाली आहे किंवा सोशल वर्क ट्रेनिंग जे आपण डिलिव्हर करतो ते डेव्हलप केलेलं आहे. हे फक्त भारतानेच केलंय. सो नॉन युनिव्हर्सिटी बेस्ड डिप्लोमा इन सोशल वर्क इज ऑफर्ड, म्हणजे नॉन युनिव्हर्सिटी बेस्ड डिप्लोमा सुद्धा आपल्या सोशल वर्क मध्ये केला जातो. ठीक आहे, इथपर्यंत कळालं. तथापि ज्यामुळे जे एक भारतानेच काय केलंय, सामाजिक कार्य प्रशिक्षण देणारी पर्टिक्युलर शिक्षण प्रणाली विकसित केली आहे असं त्यांनी म्हटलं आहे. ज्यामुळे समाज कार्यामधले जे गैर विद्यापीठ आधारित डिप्लोमा ऑफर केला जातो, शिवाय दूरस्थ शिक्षण पद्धतीद्वारे प्रमाणपत्र डिप्लोमा किंवा समाजकार्याच्या पदवी घेतल्या जातात. म्हणजे इथं काय म्हटलंय, आता सध्याच्या प्रचलित काळामध्ये आता जर मागच्या 4-5 वर्षात बघितलं तर डिस्टन्स मध्ये MSW करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. पूर्वी काय होतं तर MSW BSW हे डिस्टन्स मध्ये करता येत नव्हतं. तुम्हाला फुल टाइम तो करणं किंवा अटेंडन्स किंवा ते रोज जाऊन अभ्यास करणंच कंपल्सरी होतं, पण कालांतराने ते बदललं. म्हणून इथं त्यांनी म्हटलंय की भारत एक असा देश आहे की जो विदाउट युनिव्हर्सिटी अप्रुव्हल डिप्लोमा करू शकतो सोशल वर्क मध्ये, डिस्टन्स एज्युकेशननी अभ्यास करू शकतो, प्रमाणपत्र डिप्लोमा किंवा MSW BSW देखील पदवी घेऊ शकतो. आता एक अतिशय महत्वाचा मुद्दा मी सांगते, तो तुम्ही नोट डाऊन पण करून घ्या आणि आत्ताच्या आत्ता पाठ करून टाका. ठीक आहे, लिहा इग्नू, IGNOU, इग्नू, IGNOU, इग्नू, IGNOU. इग्नूचा फुल फॉर्म काय आहे? इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी. लिहा लिहा. इग्नू, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी ही पहिली संस्था आहे जी सामाजिक कार्यामध्ये प्रमाणपत्र डिप्लोमा आणि पदवी देण्याची कल्पना घेऊन आलेली आहे. आउट म्हणजे डिस्टन्स म्हणतो, म्हणजे फुल टाइम न करता तुम्ही तुमचे नोकरी करून शिक्षण करून हे जे शिक्षण घेऊ शकता अशी ती संस्था. बघा परत एकदा सांगते, सर्टिफिकेट डिप्लोमा किंवा डिग्री जी आहे सोशल मधली हे थ्रू डिस्टन्स मोडमध्ये आपण करू शकतो. इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी ही जी आहे इग्नू, परीक्षेमध्ये प्रश्न येतो की प्रमाणपत्र पदवी डिप्लोमा घेण्याची जी ओपन युनिव्हर्सिटी आहे तिचं नाव काय आहे, तिचं फुल फॉर्म काय आहे, ते कधी सुरुवात झाली वगैरे असं तुम्हाला एनी टाइप ऑफ क्वेश्चन ह्या संदर्भात विचारू शकतात, जो की ऑलरेडी एकदा परीक्षेमध्ये विचारलेला आहे. इग्नी ही पहिली ओपन युनिव्हर्सिटी आहे ज्यांनी सोशल वर्कची सुरुवात डिस्टन्स मध्ये सुरू केली, प्रमाणपत्र स्वरूपात, डिप्लोमा स्वरूपात आणि डिग्री स्वरूपात सुद्धा. आता जो अभ्यास करण्यात आला होता 10 देशांमध्ये, ती देशांची नावं लिहा. चिले, CHILE, चिले.
लिहिलं. लिहिलं. दुसरा देश लिहा जर्मनी. GRMANY. जर्मनी. पहिला चिले, दुसरा जर्मनी. तिसरा हंगेरी. HUNGARY. हंगेरी. लिहिलं. हंगेरी. चौथा इंडिया. INDIA. इंडिया. पाचवा मेक्सिको. MEXICO. पाचवा मेक्सिको. सहावा साऊथ आफ्रिका. साऊथ आफ्रिका. SOUTHAFRICA. साऊथ आफ्रिका. नेक्स्ट स्पेन. SPAIN. स्पेन. नेक्स्ट स्वीडन. SWEDEN. नेक्स्ट UK. युनायटेड स्टेट ऑफ किंगडम. UK. लिहिलं. आणि USA. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. लिहिले का? काउंट करा, 10 देश झाले का? डन. आता हे जे 10 देश होते, बेल्जियम आणि बेल्जियम या 10 देशांमध्ये अभ्यास केला, त्यांनी वेगवेगळी माहिती गोळा केली, परिस्थिती समोर आली, त्यामध्ये भारत देश देखील होता. त्यांना असं समजून आलं, त्यांना असं सापडलं की तिकडे ऍक्टिव्ह काउन्सिल आहे, फॉर्मल बॉडी आहे जे रेग्युलेट करतं एज्युकेशनल स्टँडर्ड्स जे आहे सोशल वर्कचं, त्याला लाईक लॉ ऑफ इंडिया, वेअर देर इज नो सेपरेट बॉडी टू रेग्युलेट दिस टास्क. म्हणजे फक्त इंडियामध्ये असं कुठली बॉडी नाही आहे जी हे सोशल वर्क प्रोफेशन रेग्युलेट करू शकेल. म्हणजे औपचारिक मंडळाची अशी कोणतीही सक्रिय परिषद नाही आहे भारतामध्ये. जे भारतासारखे नाही जेथे या कार्याचं नियमन करण्यासाठी स्वतंत्र संस्था नाही, असं त्यांना दिसून आलं. आता भारतामध्ये एक ऑटोनॉमस बॉडी आहे ज्याला आपण म्हणतो नॅक. नॅक आता सगळ्यांनी ऐकलं असेल, माहिती असेल. नॅक लिहा. NAAC. नॅक विषयी देखील प्रश्न विचारला होता की नॅक ही नेमकं काय आहे, काय करतं, किंवा नॅकचा फुल फॉर्म. ठीक आहे.
लिहिलं नॅक. लिहिलं ओके. NAAC हे आहे नॅक शॉर्ट फॉर्म. फुल फॉर्म लिहा नॅशनल असेसमेंट NATIONAL नॅशनल NATIONAL नॅशनल असेसमेंट ASSESSMENT लिहिलं assessment and accreditation ACCRE ACCRETITATION accreditation accreditation council COUNCIL भारतामध्ये एक ऑटोनॉमस बॉडी आहे फक्त भारतामध्ये दुसरीकडे नाही जी काय करते तिचं नाव आहे नॅक NAAC त्याचा फुल फॉर्म आहे नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रिडिटेशन काउन्सिल जी ग्रेड देते वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्सला ऑफ हायर एज्युकेशन म्हणजे उच्च शिक्षणाच्या ज्या काही वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था आहेत त्या शैक्षणिक संस्थांची तपासणी करून इव्हॅल्युएशन करून मॉनिटरून त्यांना एक ग्रेड दिलं जातं A ग्रेड B ग्रेड C ग्रेड हो की नाही. तर हे ग्रेडिंग देण्याचं काम कोण करतं ह्या इन्स्टिट्यूशन्सला तर हे नॅक करतं. जे नॅक कमिटी येणार म्हटलं की वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये धावपळ सुरू होते अनेक जी कामं आहे जी केलेली नसतात त्याचं डॉक्युमेंटेशन सुरू होतं म्हणजे काही चुकीच्या गोष्टी पण इथं दाखवल्या जातात किंवा काही कॉलेजेस खूप चांगलं देखील काम करतात. आता हा जो नॅकचा रिपोर्ट आहे डिपेंडिंग ऑन इट्स रिपोर्ट नॅकच्या रिपोर्ट वर आधारित काय आहे तर युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन जे आहे UGC जे आहे ते त्यांचा फंड रिलीज करतं त्या पर्टिक्युलर इन्स्टिट्यूशन म्हणजे काय ग्रेड आहे आणि त्या ग्रेडनुसार किती फंड दिला पाहिजे UGCने त्या कॉलेजला हे UGC ठरवतं. आता नॅक जे आहे इन्व्हॉल्व आहे कशामध्ये क्वालिटी असेसमेंट आणि एन्हान्समेंट ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय तर हे जे काही संवर्धन आहे क्रियाकलाप आहे ह्याच्यामध्ये सामील आहे तर काय तर फक्त आणि फक्त गुणवत्तेचं मूल्यांकन. आता टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस सोबत कंडक्ट केलेत वेगवेगळे सेमिनार कशाशी संबंधित कशाच्या प्रती तर स्टँडर्ड्स फॉर असेसमेंट ऑफ क्वालिटी इन सोशल वर्क एज्युकेशन हे कधी झालंय 2003 मध्ये. म्हणजे काय म्हटलंय बघा की टीज जी आहे टीज सोबत 2003 मध्ये सामाजिक कार्याचं जे काही शिक्षण आहे त्या शिक्षणातली जी गुणवत्ता आहे त्याच्या आधारित मूल्यमापनाचं जे काही मानांकन आहे त्या मानांकनाच्या संदर्भामध्ये एक परिसंवाद आयोजित केला गेला होता. म्हणजे काय तर टीसने एक सेमिनार आयोजित केला होता आणि त्याच्यामध्ये ठरलं होतं की नॅक जे आहे
हे नॅकचं जे काही ग्रेडिंग आहे हे कुठल्या बेसिसला असणार, कोणत्या मुद्द्यावर किती मार्क मिळणार, हो की नाही. तर ते टीसनी एक ऑर्गनाईज केलं होतं आणि नुसार ते ठरलं होतं. अलॉंग विथ टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस टीस मी एक कंडक्ट केला होता सेमिनार कशाच्या प्रती, तर स्टँडर्ड ऑफ असेसमेंट काय असलं पाहिजे क्वालिटी ऑफ एज्युकेशनचं सोशल वर्क एज्युकेशनमध्ये. हे झालं होतं 2003 साली. म्हणजे नॅकने कुठल्या बेसिसला सोशल वर्कचे जे कॉलेजेस आहे, युनिव्हर्सिटीज आहे, त्याचं मूल्यांकन कसं करावं हे टाटा इन्स्टिट्यूटनी ठरवून दिलं आहे नॅक. लिहून घ्या. टाटा इन्स्टिट्यूटनी सेमिनार घेतला होता, तो कुठल्या वर्षी घेतला होता, 2003 साली. आता हा जो रिपोर्ट आहे त्या सेमिनारचा तो 2005 साली पुढे आला, अस्तित्वात आला इन द फॉर्म ऑफ अ मॅन्युअल. म्हणजे एक मॅन्युअल स्वरूपात ते आलं होतं, जे गाईडलाईन होतं अबाउट द क्वालिटी असेसमेंट अँड कपॅसिटी बिल्डिंग ऑफ सोशल वर्क इन्स्टिट्यूशन्स ज्या इंडियामध्ये आहे त्या. जे काही आज आपण लेक्चरमध्ये शिकतो ना हे सगळं नोट डाऊन करण्यासारखं आहे. सगळ्यांनी नोट डाऊन करायचंय, लिहून घ्या. आहे तसं लिहून घेतलं तरी चालेल. सांगते मी, लिहून घ्या. एक नाव लिहा, तीरमारे. TIRMARE लिहिलं. तीरमारे TIRMARE 2013 लिहा. लिहिलं. तीरमारे 2013. आता जे काय मी सांगते ते तीरमारे 2013च्या पुढे लिहा. अलॉंग विथ टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस लिहा. अलॉंग विथ टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस is it conducted it conducted it conducted a seminar in regard to the standards for assessment of assessment of quality in social work education in 2003. In 2003. ना. The report of that seminar came in 2005. लिहा. Report of that seminar came in 2005
the form of manual in the form of manual in the form of manual in the form of manual comprising guidelines comprising guidelines comprising guidelines about the quality of about the quality assessment and capacity building of social work institutions in India. ठीक है डन दिलं हे कोणी सांगितलंय हे कोणी आणलं पुढं तर तीरमारे यांनी 2013 साली पुढे आणलं ठीक आहे तथापि इंडियामध्ये जे ॲक्रिडिशन आहे हे अजिबात कंपल्सरी नाही आहे कशामुळे तर जे प्रायव्हेट आणि सेल्फ सपोर्टेड सोशल वर्क कोर्सेस आहेत त्यांच्यासाठी म्हणजे जे रन केले जातात कॅपिटेशन फीज जी आहे मिनिमम क्वालिटी अश्युअर्ड आहे म्हणजे हे जे मॅन्युअल बनवले TUSनी ते 2005 साली अस्तित्वात आलं त्याच्यामध्ये मार्गदर्शक तत्वे दिली होती मॅन्युअल स्वरूपामध्ये भारतातील ज्या काही समाजकार्याच्या संस्था आहेत ते क्षमता वाढवतात असं त्यांनी म्हटलं तथापि भारतामध्ये मान्यता अनिवार्य सुद्धा नाहीये असं म्हटलेलं आहे का असं म्हटलं आहे सांगा बरं का असं म्हटलंय अनिवार्य नाही कारण भारतामध्ये अनेक अशा इन्स्टिट्यूट्स आहेत ज्या सेल्फ सेंटर्ड आहेत म्हणजे त्या काय करतात तर खाजगी संस्था किंवा समर्थित डीम इन्स्टिट्यूट ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी ह्या समाजकार्याचे जे अभ्यासक्रम आहे ते कॅपिटेशनमध्ये किमान गुणवत्ता आश्वासनासह चालवलं जातं ठीक आहे म्हणून त्यांना मॅन्डेटरी नाहीये नॅकचं असं पण हे व्हायला पाहिजे जरी प्रायव्हेट आहे पण तुमची गुणवत्ता ही मात्र ठरली पाहिजे असं इथे म्हटलेलं आहे क्लिअर इतकं समजलं पुढे जायचं आता UGCनी काय केलंय त्यांनी काही रिकमेंडेशन सुद्धा दिलं आहे की सोशल वर्कचं जे एज्युकेशन आहे ह्याच्यामध्ये काही अपग्रेडेशन हवं त्याच्यासाठी UGCनी नॅकला किंवा नॅकने UGCला किंवा इतर कॉलेजेसला काही शिफारसी केल्या आता रेग्युलर बेसिसवरचं ऑन रेग्युलर बेसिस कन्सर्न जो आहे हा एक्सप्रेस केला जातो सोशल वर्क स्टँडर्ड करिता परंतु हे जे प्रयत्न आहे जे एफर्ट्स आहे अजिबात फुल्ली सॅटिस्फॅक्टरी नाही असं म्हटलेलं आहे इथपर्यंत क्लिअर झालं का इथपर्यंत फुल्ली सॅटिस्फॅक्टरी नाही इथं हा विषय नवीन टॉपिक लिहा न्यू टॉपिक लिहा न्यू टॉपिक
factors influencing emergence of method approach in social work. Factors influencing influencing factors influencing emergence of method approach in social work. फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग इमर्जन्स ऑफ मेथड अप्रोच इन सोशल वर्क. म्हणजे सामाजिक कार्यामध्ये ज्या काही पद्धती आहे त्या पद्धतीचा जो दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनाचा जो उदय झालाय त्या उदयामुळे प्रभावित करणारे घटक कोणते असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत. झालं लिहून. सामाजिक कार्यात पद्धतीच्या दृष्टिकोनाच्या उदयास प्रभावित करणारे घटक. लिहिलं का? प्रभावित करणारे घटक. आता नेसेसिटी जी आहे सोशल वर्कची ॲज अ प्रोफेशन म्हणून अरोज फ्रॉम द साईड इफेक्ट ऑफ ऑनगोईंग प्रोसेस जी आहे डेव्हलपमेंटची, जसे फायदे तसे तोटे सुद्धा असतात असं इथे म्हणतात. जे लाईक शहरीकरण आहे, औद्योगिकरण आहे, सोशल इनसिक्युरिटी आहे, अन्याय आहे, हे जे आहे हे सगळं दुःख आहे. आणि यांनी हे दुःख निर्माण केलं आहे त्या निर्माण करणाऱ्या ज्या विकासाच्या तत्कालीन प्रक्रिया आहेत त्याच्यामुळे दुष्परिणाम वाढलेले आहे व्यवसाय म्हणून, कारण समाजकार्याची गरज अतिशय जास्त प्रमाणामध्ये निर्माण झाली आहे असं इथे म्हटलेलं आहे. ठीक आहे. माल ऍडजस्टमेंट आहे विदिन इंडिव्हिज्युअल, म्हणजे समाज कल्याण एजन्सीची गरज पूर्ण करण्यासाठी व्यक्ती आहे, गट आहे, हे मोठ्या प्रमाणामध्ये समाज मधली जी गैरसमज आहे त्या लोकांमधले जे गैरसमज आहे हे अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे काम करण्यासाठी. परिणामी सामाजिक कार्य हा व्यवसाय जर सामाजिक कार्याचा व्यवसाय म्हणून संदर्भित एक समाजभिमुख आणि पद्धतशीर सहाय्य देखील अस्तित्वात आहे असं म्हटलेलं आहे. आता लास्ट डिकेड जे आहे ते त्याच्यामध्ये उदारीकरण, जागतिकीकरण ही जी धोरणं आहे यातील 3 महत्वपूर्ण पैलूंमध्ये मोठी भूमिका बजावलेली आहे. आता ते 3 महत्वपूर्ण पैलू बघा, जर वाटत असेल तर नोट डाऊन देखील करा तुम्हाला वाचण्यासाठी. ठीक आहे. पहिलं, द सोर्सेस ऑफ पब्लिक सर्व्हिस डिलिव्हरी सिस्टीम हॅज ट्रिमेंडसली इन्क्रीज्ड टू व्हॉट, तर टू व्हॉलेंटरिझम, फॉरेन असिस्टन्स आणि डेव्हलपमेंट ऑफ नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन. सोर्सेस जे आहे पब्लिक सर्व्हिस डिलिव्हरी देण्याचे, लोकांना मदत करण्याचे, ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलंय. त्याचं कारण काय, तर स्वयंसेवा संस्था आहे ह्यांच्याद्वारे किंवा परकीय सहाय्य ज्याला फॉरेन कॉन्ट्रीब्युशन किंवा फॉरेन हेल्प फंडिंग आपण म्हणतो ते, किंवा अशासकीय संस्था ह्यांच्याद्वारे विकास जो होतो त्या विकासाच्या द्वारे सार्वजनिक सेवा वितरण प्रणाली जी आहे ती अधिक चांगल्या प्रकारे होतीये. प्रणालीचे स्रोत प्रचंड वाढलेले आहेत. पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट काय, तर जे होरिझोन आहे एजन्सीज आणि इन्स्टिट्यूशन्स हे ऑफर करतात पब्लिक वेलफेअर सर्व्हिसेस ज्या वाढलेल्या आहे, बियॉन्ड गेलाय त्याच्या कॅपॅसिटीच्या असं इथं म्हटलेलं. बियॉन्ड द एक्सपेक्टेशन, अपेक्षा
ड्यू कशामुळे तर ज्या वेगवेगळ्या क्रांती झाल्या फील्ड ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी लिडिंग टू ग्लोबल नेटवर्किंग ऑफ सोशल वेलफेअर ऑर्गनायझेशन. म्हणजे काय, आताचं जे युग आहे हे टेक्नॉलॉजीचं युग आहे असं म्हटलेलं आहे. तो सुद्धा इथे मुद्दा घेतलाय की माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली जी क्रांती झाली आहे किंवा जी काही वाढ झाली आहे त्याच्यामुळे सार्वजनिक कल्याणकारी ज्या सेवा देणाऱ्या एजन्सीज किंवा संस्था किंवा कंपनीज आहेत त्यांचं जे क्षितिज आहे, त्यांचं जे वलय आहे, त्यांची जी फ्रेमवर्क आहे ही बियॉन्ड एक्सपेक्टेशन गेली आहे. म्हणजे ज्या अपेक्षेच्या पुढे गेलेली आहे. त्यामुळे सामाजिक कल्याण संस्थाचं जागतिक नेटवर्किंग झालंय, त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. तिसरा मुद्दा काय म्हटलाय, हे इन्हान्स करतो, जो स्टेटस आहे इंडिव्हिज्युअलचा त्याला इन्हान्स करतो, वाढ करतो. ऍज अ क्लायंट म्हणून ते अजिबात रेडी नाहीये कॉम्प्रोमाइज करायला विथ द क्वालिटी ऑफ सर्व्हिसेस. कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे प्राईम फोकस आहे सगळ्याच पब्लिक सर्व्हिस डिलिव्हरी सिस्टीमचं आजच्या काळात हे आपण म्हणतो. फर्दर मोर इन द बॅकड्रॉप जर बघितला सच टाईप ऑफ रिफॉर्मचा तर तिकडे एक कॉल होता प्रोफेशनलिझमचा. पण कशामध्ये, तर प्रॅक्टिस ऑफ सोशल वर्क मध्ये. म्हणजे जो क्लायंट आहे, क्लायंट म्हणून ज्या सेवा आपल्याला आपल्या क्लायंटला द्यायच्या आहेत त्या ज्या सेवा आहेत त्या सेवांची गुणवत्ता जी आहे त्याच्याशी तडजोड करायला कुणीही तयार नाही. कारण बेस्ट ऑफ बेस्ट द्यायचंच आहे, बेस्ट प्रॅक्टिसेस आपला यूज करायच्याच आहे. व्यक्तीचा दर्जा वाढवायचा आहे आणि जे काही आपण बेस्ट देणार त्यातनं लोकांना फायदा होणार, लोक समस्येमधनं बाहेर येणार आणि बेस्ट प्रॅक्टिसेस इम्प्लिमेंट होणार. ॲज अ नॅचरल एक्सटेन्शन जर बघितलं ह्या प्रोफेशनचं तर सायंटिफिक मेथड्स आणि टूल्स जे सेव्ह करतात त्या मार्गाला फॉर इन्स्टिट्यूशनलाइज फॉर्म ऑफ सर्व्हिसेसच्या स्वरूपामध्ये. इन्स्टिट्यूशनल फॉर्म ऑफ सर्व्हिसेस म्हणजे काय, तर हा जो व्यवसाय आहे या व्यवसायाचा जो नैसर्गिक विस्तार झालेला आहे, हा जो नैसर्गिक विस्तार म्हणून आपण म्हणतो की वैज्ञानिक पद्धती आहे, वेगवेगळी संसाधनं आहे, सेवांच्या संस्थात्मक स्वरूप आहे, मार्ग मोकळा आहे, वेगळे आहे. त्याचप्रमाणे सोशल सेन्सिटी ज्याला आपण म्हणतो, सामाजिक मान्यता ही मानवी समस्यांकडे जास्त लक्ष केंद्रित करते आणि तो जो दृष्टिकोन आहे लोकांना मदत करण्याचा तो सुद्धा ह्याच्यामध्ये अंतर्भूत आहे. आता 27 जून 2001 साली कोपनहेगन येथे लिहून घ्या आहे तसे. ऑन 27 June 2001 in कोपनहेगन, 27 जून 2001 साली कोपनहेगन या देशामध्ये COPENHAGEN आहे तसं लिहून घ्या. 27 जून 2001 साली कोपनहेगन येथे COPENHAGEN येथे International Association of Schools of Social Work and International Federation of Social Work लिहून घ्या. फक्त सांगा. International Association of Schools of Social Work and International Federation of Social Workers. एवढं लिहा.
जून 2021 कोपनहेगन येथे इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ स्कूल्स ऑफ सोशल वर्क आणि इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ सोशल वर्कर्स या दोघांनी मिळून जॉईंटली एकत्रितपणे मान्य केलं होतं, ॲग्री झालं होतं की त्यांनी सोशल वर्क ॲज अ प्रोफेशनची डेफिनेशन करायची आहे, ज्याच्या माध्यमातून आपण सामाजिक बदल प्रमोट करणार, प्रॉब्लेम सॉल्विंग जे आहे ह्युमन रिलेशनशिप्समधलं ते डेव्हलप करणार आणि एम्पॉवरमेंट अँड लिबरेशन जे आहे लोकांचं, ज्याच्या माध्यमातून त्यांचं जे वेलबिंग आहे ते आपण डेव्हलप करू शकतो, इन्हान्स करू शकतो, त्यामध्ये चांगलं काम करू शकतो. म्हणजे कोपनहेगनमध्ये जे इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ स्कूल्स ऑफ सोशल वर्क आणि इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ सोशल वर्कर्स यांनी संयुक्तपणे काय केलं होतं, तर एकत्रित आले होते ते संयुक्तपणे, आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी ठरवलं होतं की आपल्याला सोशल वर्क प्रोफेशनच्या काही डेफिनेशन्स करायच्या, ज्याच्यामध्ये सामाजिक बदल असेल, मानवी नात्यासंबंधांमधल्या समस्या सोडवणे, त्यामधला सुधार असेल, डिफरंट टाईप्स ऑफ लोकांचं सक्षमीकरण असेल आणि मुक्ती असेल, जे वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणारा व्यवसाय म्हणून सोशल वर्क प्रोफेशन हा ओळखला जाईल. म्हणून सामाजिक कार्याची व्याख्या करण्यामध्ये इथे जॉईंटली सहमती दर्शवली होती. कल्याण असू दे, मानवी वर्तन असू दे किंवा सामाजिक प्रणालीचे सिद्धांत असू दे, हे सगळ्याचा वापर करून सामाजिक कार्य वेगवेगळ्या ठिकाणी कसं काम करेल, कसा हस्तक्षेप करतं, जेथे लोकांना त्यांच्या वातावरणाशी संवाद साधता येतो, हे सगळ्या त्याच्यावर भर घालण्यात आला होता. ती मानवी हक्क आणि सामाजिक न्यायाची तत्वे जी आहेत ती सामाजिक कार्यासाठी अतिशय फंडामेंटल आहे, मूलभूत आहे, असं इथं सांगण्यात आलं होतं. सो होप तुम्ही सगळ्यांनी नोट डाऊन केलं. परीक्षेच्या दृष्टिकोनातनं मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, लिहून. एक झालं का लिहून? नवीन टॉपिक लिहून ठेवा. ऑफिशियल असोसिएशन ऑफ सोशल वर्क. Official associations of social work. लिहिलं का? तर वेगवेगळ्या डिफरंट टाइप्स ऑफ असोसिएशन अस्तित्वात आहे, त्याविषयी आपण लिहिलं. आता ऑफिशियल असोसिएशन्स आहेत, लाईक लिहा फुल फॉर्म ASSWI. फुल फॉर्म सांगते मी. लिहा ASSWI. महाराष्ट्रातली एक असोसिएशन आहे, माहिती आहे कुणाला? ऑफिशियल असोसिएशन आहे महाराष्ट्रातली, कुणाला माहिती आहे सोशल वर्कची? नाही माहिती? मासवे, अंबादास मोहितेंचं नाव ऐकलंय कोणी? मासवे पुढे शिकवते. आता ASSWI चा फुल फॉर्म लिहा, असोसिएशन्स ऑफ स्कूल्स ऑफ सोशल वर्क इन इंडिया. असोसिएशन्स ऑफ स्कूल ऑफ सोशल वर्क इन इंडिया म्हणजे भारतामध्ये जेवढ्या स्कूल्स आहेत, जिथे जिथे सोशल वर्क शिक्षण आहे, त्या सगळ्यांचं एकत्रीकरण म्हणजे ASSWI असोसिएशन. दुसरं लिहा IATSW. IATSW ह्याचा फुल फॉर्म लिहा, इंडियन असोसिएशन ऑफ फ्रेंड सोशल वर्कर्स. इंडियन असोसिएशन ऑफ फ्रेंड सोशल वर्कर्स हे अस्तित्वात कधी आलं, तर 1960च्या काळात. कशासाठी, तर लार्जर एक्सटेंड जो आहे, म्हणजे व्यापकता जी आहे दोन्ही स्वरूपाची असोसिएशनची, जी अजिबात सक्सेसफुल नव्हती व्हेरियस इश्यूजला ॲड्रेस करण्यासाठी, त्यासाठी ASSWI आणि IATSW ह्या अस्तित्वात आला. कशासाठी, तर जो स्कोप आहे तो एक्सटेंड करण्यासाठी,
दोन्ही गोष्टी म्हणजे बोथ असोसिएशन ज्या अजिबात सक्सेसफुल नव्हत्या व्हेरियस इश्यूजला ॲड्रेस करण्यासाठी, ज्या संबंधित होत्या सोशल वर्क प्रॅक्टिसमध्ये, ह्या असोसिएशनने समाजकार्याच्या वाढीसाठी खूप यशस्वीपणे काम केलं असं म्हटलं पाहिजे. प्रेझेंटली लिहा काही नॅशनल असोसिएशन्स अजूनही स्ट्रगल करतायत त्यांची चाकं फिरवण्यासाठी मूव्ह करण्यासाठी, लाईक नॅशनल नेटवर्क ऑफ स्कूल्स ऑफ सोशल वर्क. लिहा नॅशनल नेटवर्क ऑफ स्कूल्स ऑफ सोशल वर्क, NNSSW. NNSSW म्हणजे काय? नॅशनल नेटवर्क ऑफ स्कूल्स ऑफ सोशल वर्क आणि नॅशनल असोसिएशन ऑफ प्रोफेशनल सोशल वर्कर्स इन इंडिया. दुसरं लिहा नॅशनल असोसिएशन ऑफ प्रोफेशनल सोशल वर्कर्स इन इंडिया, नाप्को त्याला म्हणतात, NAPSCO. हे 2005 साली आले. अदर दॅन दिस, ह्यांच्या व्यतिरिक्त महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेशन. लिहा, हे तुम्हाला माहित असायलाच पाहिजे. महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेशन, मासवे, MASWE, जी महाराष्ट्रामध्ये काम करतं. बिल ऑफ प्रोफेशनल सोशल वर्कर्सच्या ज्यांचं रजिस्ट्रेशन आणि लायसन्स मिळावं सोशल वर्कर्सला, त्यासाठी मासवे आता महाराष्ट्रामध्ये काम करतं. कशासाठी? तर सोशल वर्क प्रोफेशनलला लायसन मिळावं ह्याच्यासाठी. पण ते कोणासोबत काम करत आहे? कोऑर्डिनेशन कोणाबरोबर करत आहे? तर बॉम्बे असोसिएशन ऑफ ट्रेन सोशल वर्कर्स सोबत कोऑर्डिनेशन काम करत आहे. लिहिलं? परत एकदा बघा फुल फॉर्म. हे लिहिलं ASSWI, Association of School of Social Work in India. Second, ATSW, Indian Association of Trained Social Workers. Next, NNSSW, National Network of Schools of Social Work आणि Association of Professional Social Workers in India, NAPSCO 2005. त्या व्यतिरिक्त महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेशन, मासवे त्याला शॉर्टमध्ये म्हणतात, MASWE, जे काम करतात महाराष्ट्रामध्ये प्रोफेशनल बिल करिता सोशल वर्कर्स करिता, ज्याच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन आणि लायसन मिळेल सोशल वर्करला, त्यासाठी मासवे महाराष्ट्रात काम करतात. पण ते कोऑर्डिनेट करताय एका वेगळ्या संस्थेबरोबर, जी आहे बॉम्बे असोसिएशन ऑफ ट्रेंड सोशल वर्कर्स. हे दोघं मिळून रजिस्ट्रेशन व्हावं आणि लायसन मिळावं याच्यासाठी काम करतात. अनफॉर्च्युनेटली, दुर्दैवाने जर बघायचं झालं तर एवढ्या सगळ्या असोसिएशन्स आहेत इतर कंट्रीजमध्ये, लाईक जर्मनी वगैरे, अजिबात कोऑर्डिनेशनमध्ये काम करत नाही. म्हणजे एवढ्या असोसिएशन पण आहेत, पण सगळ्यांनी जर एकत्रित काम केलं, येऊन मुद्दे मांडले, तर आपलं प्रोफेशन अधिक पुढं जाऊ शकतं. पण हे दुर्भाग्य आहे की काही येत नाही. ॲडिशनली ते अजिबात एक महत्त्वाचा रोल सुद्धा प्ले करत नाही ट्रेड युनियनमध्ये अतिशय महत्त्वाचं काम आहे आपलं, पण तिथे सुद्धा आपलं सोशल वर्क प्रोफेशन ॲक्टिव्ह नाही. आता द वे दे डू इट इन जर्मनी अँड जस्ट लिमिट देअर फंक्शन्स ऑफ रेग्युलेटिंग सॅलरी अँड एम्प्लॉयमेंट कंडिशन. आता जर्मनीमध्ये काय आहे की जी सॅलरी आणि एम्प्लॉयमेंट आहे सोशल वर्कर्स, त्याच्या कंडिशन्स ज्या आहेत त्या मात्र त्यांनी फ्रेम केलेलं आहे, लिमिट केलेलं आहे, त्याचं आपल्याकडे नाही. परिस्थितीचं नियमन करण्यासाठी त्यांनी त्यांची कार्य म्हणजे मर्यादित केली आहे की काय काम आहे त्यानुसार पगार मिळतोय का, काही लिमिटेशन्स आहे का, हे जर्मनीने मात्र फ्रेम केलं. They are also not active when it comes to advocacy required to be done at policy level for their benefits. तर जे काही लाभार्थी आहेत आपल्या कामाचे कार्याचे,
तर ते लाभार्थी आपले ना अजून चांगल्या प्रमाणामध्ये लाभ व्हावा ह्याच्यासाठी जो इंटरेस्ट तो घेताना दिसत नाही, त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या पॉलिसी तयार होतील ह्याच्या. परंतु नॅशनल लेवल जो आहे तो खूपच जास्त एफर्ट घेतो, जे आवश्यक आहे रेग्युलॅरिटी सोशल वर्क ॲज अ प्रोफेशन साठी. म्हणजे ह्याच्यात काय म्हटलंय, असोसिएशन्स आहे. काही असोसिएशन म्हणजे जर्मनीने त्यांच्या लिमिट ठरवल्या आहे की पगारानुसार काय काम असलं पाहिजे, किंवा ॲडोकसी लेवल हे जर्मनीने ठरवलं. पण अजूनही मुद्दे आहेत की ॲडोकसी आहे, पॉलिसी आहे, ज्या माध्यमातून लोकांना क्लायंटला फायदा होईल असं अजूनही काही फ्रेमवर्क नाही असं म्हटलेलं आहे. आणि अधिक प्रयत्नांची आवश्यकता आहे हे सगळं व्यावसायिक समाजकार्य नियमित करण्यासाठी असं इथं म्हटलेलं आहे. तो ह्या झाल्या डिफरंट टाइप्स ऑफ असोसिएशन. नेक्स्ट टॉपिक लिहून ठेवा, कोड ऑफ इथिक्स टू प्रॅक्टिस द सोशल वर्क प्रोफेशन. नेक्स्ट लेक्चरला आपण कंटिन्यू करू. कोड ऑफ इथिक्स टू प्रॅक्टिस द सोशल वर्क प्रोफेशन. नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. आज जे काही लेक्चरमध्ये झालंय तुम्ही नोट डाऊन करून घेतलं असेल ते परत परत वाचा. काही क्वेश्चन असेल क्वेश्चन असेल तर लेक्चरच्या सुरुवातीला. आजचं लेक्चर इथे संपलेलं आहे.